नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांची एक थरारक कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे अफलातून झुंजार. या कथेचा पुढील भाग 6वा. या कित्येक लाख रुपयाच्या नोटा आहेत, पण ही संपत्ती पंढरीने कुठल्या मार्गाने मिळवली असावी? झुंजार त्या बॅगेकडे पाहत म्हणाला. ही अंमली पदार्थाच्या व्यापारावर मिळालेली कमाई की खून करण्यासाठी मिळवलेले पैसे? आणि तुम्ही हे पैसे ठेवणार आहात? विजयने विचारले. अर्थातच ठेवणार आहे. मी फुकट इतकी मेहनत करतो असं तुला वाटलं की काय? त्या बदमाशांकडून वसूल करणाऱ्या रकमेचा हा पहिला हप्ता आहे असं मला वाटतं. मला वाटतं की त्या संघटनेकडून पंढरीला हे पैसे मिळाले असावेत आणि ते ऑफिसात किंवा घरी नेण्याची भीती वाटल्यामुळे त्यानं ते स्टेशनमध्ये ठेवले असावेत. आता तो पंढरी अधिक चिडेल. हे पैसे तुम्ही पळवलेत हे तो सहज ओळखेल, विजया म्हणाली. मी आता त्याच्या खुशालीची चौकशी करणारच आहे, झुंजार हसून म्हणाला आणि त्यानं आपल्या बैठकीच्या खोलीत जाऊन तेथल्या टेलिफोनवरून कांचन क्लबचा नंबर फिरवला. पंढरी नुकताच परत आला होता. टेलिफोनचा आवाज ऐकताच त्याला हंबीररावांची आठवण झाली. त्यानं तत्परतेने रिसिव्हर कानाला लावला. पंढरी भाऊ, तुझी प्रकृती कशी आहे? झुंजारांना विचारलं. तुझ्या हाताला पायाला थोडी सूज आली असणार. त्या 2 बायांनी तुझी सुटका केली. अरे बापरे, कोण? झुंजार काय? म्हणजे तू दुसऱ्या कोणाच्या टेलिफोनची वाट बघत होतास की काय? पाजी माणसा, तू यापुढे तुझ्या त्या घाणेरड्या क्लबकडे लक्ष द्यावं असं माझा तुला एक सल्ला आहे, झुंजार म्हणाला. आजच्या एका दिवसात तुझं किती नुकसान झालंय याचा तू विचार कर. एक चांगले 400-500 रुपयाचे पिस्तूल, तुझा मौल्यवान सुरा, अंमली पदार्थांनी भरलेली बॅग आणि 10-10च्या नोटांनी भरलेली ती दुसरी मोठी बॅग. अशा प्रमाणात जर तुझं नुकसान होऊ लागलं तर तुझी अवस्था काय होईल? हलकट बदमाश, पंढरी चिडून ओरडला. मी याबद्दल तुला दाखवून देईन. म्हणजे तू आतापर्यंत जे खून केलेस त्यांनी तुझं समाधान झालं नाही की काय? त्या रघुवीर लिंगराजचं काय? आणि हे बघ, खुनासंबंधी असं टेलिफोनवरून बोलू नये. झुंजारराव, मी भलतंच बोललो. आपण कुठेतरी भेटलं पाहिजे. मला तुमच्याबरोबर काही बोलायचं आहे, पंढरी म्हणाला. आपण भेटणारच आहोत, पण सध्या मला एक लहानसं काम करायचंय. तुझ्या तिजोरीत सापडलेलं ते कोकेन जाळायचंय. झुंजार रिसिव्हरमधून मोठ्याने हसला आणि त्यानं आपलं बोलणं बंद केलं. नंतर त्यानं आपल्या मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं आणि तो म्हणाला, मला आता बाहेर जायचंय. कुठे? तुम्ही हे मांडलंय तरी काय? विजयने विचारलं. प्रभाकर आणि सदाशिव नावाचे माझे 2 खास मित्र मला भेटण्यासाठी फ्लोरा फाउंटन जवळ वाट पाहत असतील. त्यांना तिष्ठत ठेवणं चांगलं नाही. विजू, मी पंढरीच्या ऑफिसमध्ये असताना त्या नंबर 2चा फोन आला होता. त्या हंबीररावाबरोबर माझं बोलणं झालं तेव्हा आता मला त्या 2 ठगांबरोबर ओळख करून घेतली पाहिजे. त्यानंतर मी आनंदरावांबरोबर पुन्हा बोलणार आहे. त्यांच्याबरोबर तुम्ही काय बोलणार ते अद्याप ठरलेलं नाही. कदाचित मी सदाशिव आणि प्रभाकर यांची भेट घेतल्यानंतर मला आनंदरावांकडे जाण्याची गरज भासणार नाही. झुंजारांनी बोलण्यात अधिक वेळ न घालवता फ्लोरा फाउंटन येथे गेला आणि त्यानं ओरिएंटल विमा कंपनीच्या ऑफिसच्या पुढच्या गल्लीत उभी असलेली एक निळी मोटार बघितली. त्या कारमध्ये पुढच्या बाजूला 2 माणसं बसली होती. त्यातील एकानं मोटार चालवण्याच्या चाकावर आपले दोन्ही हात ठेवले होते आणि दुसरा पेपर वाचत होता. झुंजारनं त्यांच्यापासून आपली कार बरीच लांब उभी केली आणि तो त्या निळ्या कारकडे गेला. तुम्ही कोणाची वाट बघत आहात काय? त्यानं सहज ड्रायव्हरच्या जागेवर बसलेल्या माणसाला विचारले. तुला इतकी पंचायत कशाला? त्या माणसानं उर्मटपणे उलट विचारलं. पंढरी येऊ शकणार नाही. तुम्ही येथे थांबण्यात काय अर्थ नाही. तो बेत रद्द झालाय, झुंजार म्हणाला. कोणता बेत? तुम्ही काय बोलत आहात आणि तुम्ही कोण? मी माझं नाव झुंजार. त्या माणसाचा चेहरा एकदम उतरला आणि झुंजार हसून म्हणाला. नाव अगदीच अनोळखी नाही तर? आता तुमच्यातील सदाशिव कोण आणि प्रभाकर कोण हे मला सांगा. ते दोघे इतके हादरले होते की डोळे वासून ते झुंजारकडे बघत राहिले. मला ठार करण्याचं कारस्थान रचण्यात आलं होतं आणि तो पंढऱ्या तुम्हाला मदत करणार होता, झुंजार अगदी सहज स्वरात म्हणाला. मुलांनो, कळवण्यात अत्यंत खेद होतो की मला नाहीसे करणे तितकेसे सोपे नाही. मी फार विचित्र माणूस आहे असे तुम्ही तुमच्या 2 नंबरला कळवा. ते दोघे भलतेच घाबरले होते. ड्रायव्हरच्या जागेवर बसलेल्या माणसानं एकदम मोटर सुरू केली आणि ती वेगाने पुढे नेली. झुंजारच्या चर्येवर समाधान दिसत होते. त्यानं आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आणखीन एक धक्का दिला होता.
तो रिपोर्ट मिळाल्यानंतर हंबीरराव बदलाच हादरणार होता यात शंका नाही. त्यानं त्या मोटारीचा नंबर पाहिला होता, त्यामुळे त्याला सीआयडी ऑफिसात जाणं भाग होतं. झुंजारने प्रथम जवळच्या एका हॉटेलातून विजयाला फोन केला आणि त्या दोघा बदमाशांची भेट घेतल्यानंतरही आपण सुखरूप आहोत अशी तिची खात्री पटवली. नंतर तो सीआयडी ऑफिसकडे गेला. त्यानं आपलं नाव सांगताच त्याला ताबडतोब आनंदरावांच्या केबिनमध्ये जाता आलं. झुंजारला त्या गोष्टीचं नवल वाटलं. बरेच आडेवेडे घेतल्याशिवाय आनंदराव त्याला कधीच भेटत नसत, पण आज जणू काही ते त्याची वाट पाहत होते असं दिसत होतं. झुंजार, 5 मिनिटापूर्वी मी तुझ्या बायकोला फोन केला होता, त्याला पाहताच आनंदराव म्हणाले. आणि विजूताई म्हणाली की तू भेटणे शक्य नाही म्हणून. पण तुम्ही असं डोळे वाटारून काय बघताय? आता मी तुम्हाला भेटलोच की. आनंदराव, आतल्या आत दुपसणाऱ्या ज्वालामुखीप्रमाणे तुमचा चेहरा दिसतोय. यावेळी तुम्ही किती सुंदर दिसता याची तुम्हाला कल्पना नाही. तुझा चावटपणा थांबव आणि बस समोर, आनंदराव डोळे वटारीत म्हणाले. तुझ्याकडे नुसतं बघितलं ना तरी माझं डोकं दुखू लागतं. आज सकाळी तू तुझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मला फसवत होतास आणि मी मूर्खाप्रमाणे तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत होतो. पण आता मी चूक करणार नाही. तुमच्या डोक्यात काय भलतंच वेड शिरलेलं आहे? झुंजार त्यांच्याकडे आश्चर्याने बघत म्हणाला. मी एक छोटीशी माहिती विचारण्यासाठी आलो होतो. हा मोटारीचा नंबर पहा. मोटार निळ्या रंगाची स्टूडबेकर आहे. तुम्हाला त्या मोटारीचा मालक कोण आहे सांगता येईल काय? मरो ती मोटार, आनंदराव रागाने म्हणाले. तुझा चावटपणा पुरे झाला. मला सत्य सांग, काय ते? आनंदराव, मी तुम्हाला सांगितलेला प्रत्येक शब्द सत्य आहे. तुम्ही काहीतरी गूढ बोलतात, ते माझ्यासारख्या माणसाला कसं काय समजणार? असं काय? मोठ्याने आनंदराव म्हणाले. किती बतावणी केली तर या खेपेला तू काय माझ्या हातून निसटणार नाहीस. आता नीट कान उघडे ठेवून ऐक. गेल्या रात्री रघुवीर लिंगराज नावाचा एक तरुण झुंजार महालाच्या 5व्या मजल्यावरून पडून मृत्यू पावला. पण तो अपघात नव्हता. गेल्या रात्री सर्वांचीच तशी चुकीची समजूत झाली होती. मी तुला भेटलो त्यावेळी ती छाया तुझ्याजवळ बसली होती आणि माझी बायकोही तिथे होती. आता तुझी काही लबाडी चालणार नाही. आपल्याला त्या मृत्यूबद्दल काही माहिती नाही आणि छाया आपली पाहुणी आहे असं तू म्हणालास. आता मी तुला काही माहिती देतो. त्या लिंगराजच्या शेजारच्या जागेत मातासिंग नावाचा माणूस राहत होता आणि गेल्या रात्री त्याचं नावही उच्चारण्यात आलं नव्हतं. पण आता त्याचं नाव घेण्याचं कारण काय? कारण एक छोटी हिलमन जातीची मोटार शिवडी येथील एका गल्लीत एका तासापूर्वी सापडली. आनंदराव त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाले. त्या मोटारीचं इंजिन चालू होतं आणि ड्रायव्हरच्या जागेवर एक माणूस अस्ताव्यस्त पडला होता. तिथल्या काही पोरांनी ती मोटार बघितली आणि रस्त्यावरून जाणारी एक मोटार थांबली. त्या मोटारीच्या ड्रायव्हरने तो प्रकार प्रथम पाहिला. त्या हिलमन मोटारीच्या खिडक्या दारे बंद होती. एका खिडकीतून एक रबराची नाळी आत सोडली होती आणि दुसरं टोक मोटारीच्या एक्झॉस्ट पाईपला जोडलं होतं. मोटारीचं इंजिन चालू होतं आणि पेट्रोलची टाकी अर्धी रिकामी झाली होती. फारच वाईट झालं. त्या मोटारीतील माणूस जिवंत नव्हता हे तुला सांगायला नको, आणि तो मातासिंग होता. आनंदराव, हा योगायोग एक विलक्षणच आहे. योगायोग? लिंगराजच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्याच्या शेजाऱ्यानं आत्महत्या करावी याला तू काय योगायोग म्हणतो? तुला त्या मातासिंगची काय माहिती आहे? झुंजार, तू खरं सांग. झुंजार मनातून विचार करत होता. ज्याच्याशी त्याची गाठ होती ते कमालीचे निर्दयी होते. मातासिंगनं चूक केली त्यामुळे त्याला ताबडतोब ठार करण्यात आले होते आणि त्यानं ती आत्महत्या केली असं भासवण्याचा प्रयत्न होता. तू बोलत का नाहीयेस? पण मी काय बोलू? झुंजारनं उलट विचारलं. हे बघ झुंजार, माझ्या डोक्यावर अद्याप काही काळे केस शिल्लक आहेत आणि आणखीन तुझी 1-2 वेळा गाठ पडली तर माझे सर्व केस पांढरे होतील. अरे मूर्खात, 1 तासापूर्वी तू त्या छायाच्या जागेत गेला होता असे मला समजलंय. तिच्यासारख्या सुंदर मुलीच्या जागेत तू लपून छपून का जात असतोस हे काय मी विचारत नाहीये. तेथे असलेल्या पोलिसांना तुला ओळखलं. आपली बायको तिथे असेल अशी आपली कल्पना होती असं तू पोलिसांना सांगितलंस. हो सांगितलंय, पण त्यात बिघडलं काय? त्या छायेची मोलकरीण अनपेक्षितपणे तिथे परतली. आनंदराव त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पुढे म्हणाले. आणि तिनं स्वयंपाकघरात हातपाय बांधलेल्या अवस्थेतील एका माणसाला बघितलं. तसं मला त्या पोलिसांनी सांगितलं खरं. हे बघ, तू किती साळसूतपणाचं ढोंग केलंस तरी मी काही फसणार नाही, आनंदराव डोळे वटारीत म्हणाले. तू तिथे गेलास तेव्हा ती मोलकरीण तिथे असणार अशी तुझी कल्पना नव्हती. तुला तो माणूस हवा होता. त्या मूर्ख मोलकरणीने त्याला सोडले आणि तो पळून गेला. झुंजार, तो माणूस कोण होता? म्हणजे तो कोण होता हे मला माहीत आहे अशी तुमची समजूत आहे की काय? हे बघ झुंजार, ही बतावणी आता पुरी झाली, आनंदराव चिडून म्हणाले.
तूच त्या माणसाचे हातपाय बांधून त्याच्या तोंडात बोळा कोंबून त्याला तिथे ठेवले होतेस. तसं सिद्ध करा. झुंजार, मेहरबानी करून हा लपंडाव थांबव. मला सत्य सांग. त्या माणसाला एका किंवा दोन स्त्रियांनी बांधून तेथे ठेवले नव्हते. ते तुझं काम होतं. गेल्या रात्री छाया तुझ्या घरात होती आणि आज तू तिच्या घरी गेला होतास हा खात्रीने योगायोग नव्हता. पण तुम्ही लिंगराजच्या आणि मातासिंगच्या मृत्यूचा छायाचा घरातील प्रकाराशी का संबंध जोडताय ते समजत नाहीये. मी त्या किचनमध्ये पडलेल्या माणसाबद्दल फार तर खुलासा करू शकतो. तू आता बोलायला तयार आहेस तर? आनंदराव म्हणाले. मातासिंगच्या मृत्यूचा लिंगराजच्या मृत्यूशी संबंध दिसतो हे मला मान्य आहे. पण तुम्ही छायेला त्यात का ओढताय? ती गेल्या रात्री माझी पाहुणी होती आणि आज मी व विजू तिच्या घरी गेलो होतो. हे बघ, आता लबाडी करू नकोस. तिचा याच्याशी कुठेतरी संबंध आहे आणि तो तुला माहिती आहे. तेव्हा मला खोटं सांगून फसवण्याचा प्रयत्न करू नकोस. थांबा आनंदराव, तुम्ही भलताच गोंधळ माजवतात. मी तुमची गाडी डोळ्यावर आणतो. झुंजार हसून म्हणाला. मी सत्य सांगावे ही तुमची विनंती मी मान्य करतो. कारण तुम्ही कसेही असला तरी मी तुम्हाला माझा मित्र समजतो. छायेच्या जागेतून फरारी होणारा माणूस अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार करतो. पण प्रत्यक्ष पुरावा नसल्यामुळे मी त्याचे नाव सांगू शकत नाही. अंमली पदार्थाचा चोरटा व्यापार? झुंजार, तू तर नेहमीपेक्षा जास्त कमाल केलीस. एका घरंदाज आणि श्रीमंत घराण्यातील मुलगी तसल्या माणसाला आपल्या घरात घेते. तिला अंमली पदार्थाची चटक लागली आहे हे आम्हाला गेल्या रात्री दिसून आले. झुंजार गंभीर स्वरात म्हणाला. आम्ही तिच्या घरी गेलो तेव्हा तो पाजी माणूस तिला कोकेनचं चॉकलेट देण्यासाठी आला होता. ते मला आणि विजूला आवडणं शक्य नव्हतं. आमची बोलाचाली झाली आणि त्या पाजी माणसाचे आम्ही हातपाय बांधले. असे आणि तसे केल्यानंतर तुमचे जोडपे त्या मुलीसह शांतपणे बाहेर निघून गेले? नाही, माझ्या सल्ल्याप्रमाणे विजूनं त्या मुलीला डॉक्टर कोठारेंच्या नर्सिंग होममध्ये नेले. तुम्हाला अगदी खाजगी म्हणून सांगतो, ती मुलगी त्या हॉस्पिटलमध्ये काही आठवडे राहिली तर तिचे व्यसन सुटेल. आनंदराव, ती बड्या घराण्यातील आहे, तेव्हा या गोष्टीला मुळीच प्रसिद्धी देऊ नका. अरे चा, खरंच की, त्याबद्दल काळजी घ्यायला हवी. तू त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं आहेस. मला तिथे छायाची चौकशी करता येईल. पण विजूताईने त्याला डॉक्टरांकडे नेल्यानंतर तू मागे राहिला होतास. तू काय केले? मला काही काम होते आणि मोलकरीण रात्र पडेपर्यंत परतणार नाही असं छायाने मला सांगितलं होतं. मरो ती बाई, तिनं भलताच घोटाळा केला. मी त्या बदमाशासाठी दुसरी योजना आखली होती. तुला दुसरं काम होतं? संशयाने त्याच्याकडे पाहत आनंदराव म्हणाले. कसलं काम? त्या माणसाचे हातपाय बांधून त्याला त्या रिकाम्या जागेत टाकून तू कुठे गेला होतास आणि किती वेळ बाहेर होतास? फार तर 1 तास. तू परत आल्यानंतर तिथे पोलिसाला बघून तुला धक्का बसला असणार. आता मला त्या माणसाचं नाव हवंय. हे बघ, तू आडेवेडे घेऊन मूर्खपणा करू नकोस. मी मूर्खपणा करत नाहीये, पण छायेच्या जागेत जे घडले त्याला प्रसिद्धी मिळता कामा नये. तिच्या आईवडिलांना या तिच्या व्यसनाबद्दल फारशी काही माहितीच नाहीये आणि तिनं यापुढे आपलं वर्तन सुधारण्याचं वचन दिलंय. मी तुम्हाला नाव सांगताच तुम्ही त्याला प्रश्न विचाराल, कदाचित अटक कराल आणि ती सर्व हकीकत जगजाहीर होईल. या प्रकरणाला प्रसिद्धी मिळणार नाही असं मी त्या मुलीला वचन दिलंय. तू तिला काय वचन दिलंय आणि तिनं काय मूर्खपणा केलाय याच्याशी मला घेणं देणं नाही. तो लिंगराज तुझ्या इमारतीतून खाली कोसळल्यापासून तू इतकी धावपळ का चालवली असते मला समजलं पाहिजे. लिंगराजचा मृत्यू अपघाती नव्हता हे मातासिंगच्या मृत्यूवरून सिद्ध होतंय. जरा थांबा. मातासिंगनं आत्महत्या केली आहे असं तुम्ही गृहीत धरलंय. तुम्ही त्याच्या प्रेताची काळजीपूर्वक तपासणी करावी असा माझा सल्ला आहे. आनंदराव खुर्चीवर एकदम ताठ बसले आणि त्याच्याकडे रोखून म्हणाले. पुढे बोल. त्या माणसाचा खून झालाय अशी माझी कल्पना आहे. त्याच्यावर गॅस सोडण्यापूर्वी त्याला कोणत्या तरी उपायाने बेशुद्ध करण्यात आले होते असं मला वाटतंय. त्याची ओळख अगदी ताबडतोब पटली ना? होय, त्याच्या खिशात कागदपत्र होती. ती मोटारी त्याच्याच नावावरती रजिस्टर्ड होती. पण तुझी काय कल्पना आहे हे समजत नाही. तुझा तर्क बरोबर असावा असं मलाही वाटतं. तर मग माझा आजचा दिवस मोठा भाग्याचा आहे असं समजतो. झुंजार हसून म्हणाला. माझ्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची ही तुमची पहिलीच वेळ आहे. पण या घाणेरड्या प्रकरणात तुझा भाग कोणता ते तू सांगितलं नाहीस. मी ते आधीच सांगितलंय. तू मला काही सांगितलेलं नाहीस. छायेच्या जागेतील प्रकाराचा या 2 मृत्यूशी संबंध नाही या तुझ्या बोलण्यावर माझा विश्वास नाही. तर मग तुम्ही कोणत्या गोष्टीवर विश्वास ठेवणार आहात? मला गेल्या रात्रीपासून संशय होता, आनंदराव जोरात म्हणाले. ज्यांनी लिंगराजचा खून केला त्यांनीच मातासिंगला ठार केले. पण तसं करण्यात त्यांचा उद्देश काय असावा आणि या प्रकरणाशी छायेचा काय संबंध? छायेचा काहीही संबंध नाही.
झुंजार म्हणाला. पण तिच्या घरी जो बदमाश आला होता त्याचा या 2 खुनाशी संबंध असावा असं मला वाटतंय. या पलीकडे मी काही सांगू शकत नाही, कारण मलाच ते माहीत नाही. एक गोष्ट स्पष्ट आहे, लिंगराजचा खून झाला आहे. तो का आणि त्या मृत्यूने कोणाचा फायदा होणार आहे? झुंजार तिथून उठला आणि तिथून जाऊ लागला तेव्हा आनंदराव ओरडले, थांब. छायेच्या घरी गेलेल्या बदमाशाने लिंगराजचा खून केला असं तुला सुचवायचंय की काय? नाही नाही, तो खून मातासिंगने केला. तसं करताना त्याची काहीतरी चूक झाली म्हणून त्यालाही ठार करण्यात आलं असावं, झुंजार म्हणाला. त्या कोकेनचा व्यापार करणाऱ्याला त्या टोळीत फारसं महत्त्व नाही, तेव्हा त्याचा खोल तपास करण्याच्या भानगडीत पडू नका. ती छाया मूर्ख असली तरी निरपराधी आहे. तुम्ही तिला सुधारण्याची संधी दिली पाहिजेत. जर तुम्ही तिचं नाव जाहीर केलं तर ती पुन्हा त्या भयंकर व्यसनाच्या जाळ्यात अडकेल, आणि तसं केलं तर तिच्या आईवडिलांना काय वाटेल याचा विचार करा.